ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया तिसरा भाग. मुंबईचा शिवपुतळा घडवण्याचं काम मिळतंय की नाही याची संदिग्धता असतानाच्या काळात भाऊंनी ग्वाल्हेरहून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा अश्वारूढ पुतळा घडवण्यासंदर्भात विचारणा झाली होती. शिवपुतळ्याचं काम आपल्या हातातून गेलं असं गृहीत धरून भाऊंनी ग्वाल्हेरचं काम स्वीकारलं. याच वेळेस मुंबईचा शिवपुतळा घडवण्याचं कामही त्यांनाच मिळालं. भाऊंनी दोन्ही पुतळे एकाच वेळी घडवण्याचं आव्हान स्वीकारलं. या दोन विरुद्ध दिशांचे दोन पुतळे घडवण्यासाठी दिल्ली हे काही सोयीचं ठिकाण अर्थातच नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच कल्याणला जाण्याचा निर्णय घेतला. कल्याणला सुसज्ज स्टुडिओ नसला तरी राहतं घर होतं, ओळखीची माणसं होती. गणपतीचा कारखाना असल्यानं अगदी कसबी नसले तरी मूर्तिकामातलं प्राथमिक ज्ञान असलेले कारागीर होते. तिथे पुतळ्याच्या कामासाठी स्टुडिओ उभारण्यासाठी आवश्यक ती मदत मिळवणं दिल्लीच्या तुलनेत अधिक सोपं होतं. भाऊंनी आपला मुक्काम कल्याणला हलवण्याचा निर्णय घेऊन त्यांचे बंधू मोती यांना स्टुडिओ उभारण्याचं काम लगेच सुरू करण्याची विनंती केली आणि ते दिल्लीत आपला मुक्काम आटोपता घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागले. सर्वप्रथम राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपतींच्या पुतळ्यांची प्रत्येकी 2.5 फुटांची मातीची मॉडेल्स तयार करायची होती. त्यावर संबंधितांच्या प्रतिक्रिया घेतल्याशिवाय प्रत्यक्ष पुतळे घडवणं शक्य नव्हतं. दिवस पावसाचे होते. मातीची मॉडेल सुकायला कल्याणपेक्षा दिल्लीच्या हवामानात वेळ कमी लागणार असल्याने भाऊंनी कल्याणला प्रयाण करण्यापूर्वीच दिल्लीतच या दोन्ही पुतळ्यांची मॉडेल्स तयार करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत मातीची मॉडेल्स आकार घेत असतानाच तिकडे कल्याणला भाऊंचे बंधू मोती ह्यांच्या देखरेखीखाली स्टुडिओचे उभारणीचं काम अगदी जोरात सुरू झालं. त्या वर्षीच्या म्हणजेच 1959च्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्टुडिओचं उद्घाटन करण्याचं निश्चित केलं गेलं. भाऊ अधूनमधून कल्याणला येऊन स्टुडिओच्या कामाची प्रगती पाहत होतेच, सूचना करून परत दिल्लीला जात होते. स्टुडिओ आता हळूहळू आकार घेत होता. ठरल्याप्रमाणे त्या वर्षीच्या गणेश चतुर्थीला कल्याणच्या स्टुडिओचं उद्घाटन झालं. दिल्लीला तयार झालेली दोन्ही पुतळ्यांची मॉडेल्स एव्हाना सुकली होती. त्या मॉडेल्सना संबंधितांची पसंती मिळणं आवश्यक होतं. ग्वाल्हेरच्या पुतळ्याची घाई नव्हती, पण मुंबईच्या पुतळ्याची असल्याने दिल्लीत तयार झालेल्या महाराजांच्या पुतळ्याचं मॉडेल घेऊन भाऊ मुंबईत परतले. ऑक्टोबर महिना उजाडला होता. दिल्लीहून आणलेलं मॉडेल पुतळा समिती सदस्य आणि मुख्यमंत्र्यांच्या पाहणीसाठी मुंबईतल्या एका सभागृहात ठेवण्यात आलं होतं. शिवपुतळ्याचं मॉडेल मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पाहता क्षणीच पसंत पडलं. पुतळ्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता इतर तपशिलात काही बदल हवे असल्यास भाऊंना सांगण्याची सूचना समिती सदस्यांना देऊन मुख्यमंत्री निघून गेले. आता साक्षात मुख्यमंत्र्यांनाच पुतळ्याचं मॉडेल पसंत पडल्यामुळे समिती सदस्यांना सांगण्यासारखं काही फारसं उरलं नव्हतंच. तरीही त्यांनी काही बदल सुचवले. ते बदल केले तरी मूळ पुतळ्यात फारसा फरक पडणार नसल्यानं भाऊंनी ते बदल करण्याचं मंजूर केलं आणि त्यावर हुकूम प्रत्यक्ष पुतळा घडवण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मंजुरी भाऊंना मिळाली. खरी कसोटी आता लागणार होती. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शिल्पातून भाऊंना परिपूर्णपणे साकारायचे होते. त्यासाठी प्रथम महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या चरित्राचा आणि त्या काळाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक होतं. मग भाऊंनी ग्रंथातून, पुस्तकातून महाराज समजून घ्यायला सुरुवात केली. बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्राचं त्यांनी सखोल वाचन केलं. महाराजांचं आयुष्य अभ्यासणाऱ्या अभ्यासकांशीही भरपूर चर्चा केल्या.
आणि मग त्या चर्चांमधून महाराज चालत कसे असावेत, बोलत कसे असावेत, प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगाला तोंड देताना त्यांची मनस्थिती कशी असेल, इथपासून ते महाराज कोणत्या पद्धतीचा पोशाख केव्हा वापरत असावेत, ते घोड्यावर स्वार होत की घोडीवर, त्यांची दाढी, मिशी, कल्ले कसे असत, इथपर्यंतचे सारे तपशील भाऊंच्या मनात स्पष्ट होत गेले आणि त्यातून त्यांच्या डोळ्यांसमोर आत्मविश्वासानं भरलेले शूर योद्धे, स्वराज्य निर्माते, धीर गंभीर असे राजे शिवछत्रपती मूर्तिमंत उभे राहिले. मनात तयार झालेल्या प्रतिमेनुसार गतिमान घोड्यावर आरूढ, हातात तलवार धारण केलेले, रणांगणावरचे शत्रूला ललकारणारे महाराज पुतळ्यात साकारायचे असल्यानं नाटक, सिनेमा किंवा मालिकात दाखवतात तशा सोन्या रुपयाच्या अलंकारांना फाटा दिला गेला. नाटक, सिनेमात ठीक आहे, पण रणांगणात उतरताना कोणी दागदागिने घालून जात नसतात. त्यात ज्या महाराजांचं निम्म्याहून अधिक आयुष्य रणांगणात शत्रूशी लढण्यात गेलंय, अशा शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर ती शक्यताही नाही, असा रास्त विचार त्या मागे होता. पोशाखात त्या काळच्या प्रचलित मोगली पद्धतीनुसार लांब अंगरखा आणि चोळीच्या खणाच्या कापडाची चोळण्याप्रमाणे सैलसरशी सलवार दाखवण्याचं ठरवण्यात आलं. त्याला अनुसरून पायातील जोडे, तुमान, शेला, दुपट्टा हे सारं कसं असावं यासाठी ऐतिहासिक आधार म्युझियम्समध्ये असलेल्या महाराजांची अस्सल चित्र आणि त्यावरची तज्ज्ञांची मतं आणि सूचना विचारात घेऊन पुतळ्यात उतरवण्याचं भाऊंनी ठरवलं. महाराजांच्या हातातील तलवार कशी असावी, देशी धाटणीची की परदेशी पोर्तुगीज धाटणीची, यावरही भरपूर संशोधन, चर्चा केली गेली. महाराजांचे वंशज असलेल्या सातारकर भोसल्यांच्या देवपूजेत असलेल्या तलवारीचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्यात आला. लंडनला असलेल्या भवानी तलवारीच्या उपलब्ध असलेल्या विविध फोटोजचाही अभ्यास करण्यात आला. शेवटी महाराज वापरत असत ती तलवार पोर्तुगीज धाटणीची, सरळ पात्याची आणि दुहेरी धारीची असावी असं निश्चित करण्यात आलं. इतर बारीक सारीक तपशिलावर बारकाईनं विचार झाल्यावर आता भाऊंनी घोड्याच्या प्रतिमेवर विचार केंद्रित केला. पुतळा अश्वारूढ असल्यानं जमिनीवरून पाहणाऱ्याला सर्वात आधी घोडा दिसणार होता. त्यामुळे घोडाही तेवढाच रुबाबदार आणि उत्साहानं फुरफुरणारा साकारणं आवश्यक होतं. मग त्यासाठी घोड्याचा अभ्यास करणंही क्रमप्राप्तच. भाऊंनी त्यासाठी थेट ग्वाल्हेरला महादजी शिंद्यांच्या अश्वशाळेत जाऊन तिथले अश्वतज्ञ सरदार अण्णासाहेब आपटे यांच्याशी चर्चा केली आणि तेवढ्यावर समाधान न झाल्यानं त्यांनी मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांची बारकाईनं पाहणी देखील केली. मनाजोगा अभ्यास झाल्यानंतर अश्वारूढ महाराजांचं आत्मविश्वासानं भरलेलं, विजयी वीराचा डौल असलेलं आणि गतिमान घोड्यावर घट्ट मांड ठोकलेलं असं स्वरूप भाऊंच्या मनात साकार झालं. कसंय, कोणतीही कलाकृती प्रथम तिच्या जन्मदात्याच्या मनात तयार व्हावी लागते आणि त्यासाठी कितीही कालावधी लागू शकतो. पण एकदा का ती कलावंताच्या मनात स्पष्टपणे आकारली गेली की ती साकारणं सोपं ठरतं. अभ्यासांती भाऊंच्या मनात उमटलेली अश्वारूढ महाराजांची प्रतिमा त्यांनी पहिल्यांदा घडवलेल्या मातीच्या मॉडेलमध्ये दाखवलेल्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळी होती, अधिक वैशिष्ट्यपूर्ण होती, तपशीलवार होती. परंतु काम सरकारी होतं आणि त्यासाठी पुन्हा नव्यानं मातीचं मॉडेल तयार करून घेऊन त्यावर सर्व संबंधितांची मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. झालं, आता भाऊंनी मातीचं नवीन मॉडेल आकारायला सुरुवात केली. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. ही कहाणी